मुलांनो, वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. राज्यशास्त्र इयत्ता 12वी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 3 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, मानवतावादी प्रश्न या प्रकरणातील उपघटक अभ्यासणार आहोत आपण. भारतातील गरिबी आणि विकास. पाहूया आपण उपघटक. भारतातील गरिबी आणि विकास. भारताच्या राष्ट्रीय धोरणाने नेहमी राजकीय स्वातंत्र्याला आर्थिक स्वातंत्र्याशी जोडले आहे. म्हणजे आपल्या भारताचं राष्ट्राचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये राजकीय स्वातंत्र्य आणि आर्थिक स्वातंत्र्य एकमेकांशी जोडलेले आहे. याचा अर्थ राष्ट्रीय सार्वभौमत्वाशी तडजोड न करता आपली धोरणे राबवण्याचे स्वातंत्र्य. आपल्या राष्ट्राचं सार्वभौमत्व महत्त्वाचं आहे, त्याच्याशी तडजोड नाही करायची, पण आपली धोरणं राबवायची आहेत. राजकीय स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य. भारताच्या विकास प्रक्रियेचे 3 पैलू राहिले आहेत. 3 पैलू किंवा 3 बाजू आहेत, 3 भाग आहेत. महत्त्वाचे पाहूया आपण. क्रमांक 1, अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण. विकास प्रक्रियेचा महत्त्वाचा पैलू आहे अर्थव्यवस्थेचं आधुनिकीकरण करायचं. भारताच्या आर्थिक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे म्हणजे औद्योगिकीकरण, म्हणजे उद्योग व्यवसाय उभारणे, नवनवीन प्रकारचे उद्योग उभारणे. औद्योगिकरणामुळे रोजगार निर्मिती होते आणि तिथे लोकांना कामधंदा मिळतो, रोजगार मिळतो आणि उत्पादकता वाढेल अशी अपेक्षा होती. आणि मग कारखान्यामध्ये उत्पादकता वाढेल अशी अपेक्षा होती. लघु उद्योगांपेक्षा मोठ्या प्रमाणावरील उद्योगांवर तसेच उत्पादनावर भर देण्यात आलं. त्यामुळे मोठमोठे उद्योग उभारण्यावर भर दिला लहान उद्योगापेक्षा. यामुळे कामगारांच्या वाढत्या संख्येला रोजगार उपलब्ध होणार होता. कामगारांना रोजगार मिळतो तिथे. पंडित नेहरूंच्या कार्यकाळात कृषी क्षेत्राऐवजी औद्योगिकीकरणाला महत्त्व देण्यात आले आणि पंतप्रधान पंडित नेहरूंच्या काळामध्ये शेतीच्या क्षेत्राऐवजी उद्योगधंद्याच्या उभारणीला महत्त्व दिलं. दुसरी पंचवार्षिक योजना जी राबवण्यात आली होती 1956ला, त्यात उद्योगधंद्याच्या विकासावर भर दिला होता. जमीन सुधारणा व जलसिंचन ही कृषी क्षेत्रातील प्रगतीची साधने म्हणून पाहिली गेली. कृषी क्षेत्राची प्रगती केव्हा होईल तर जमिनीची सुधारणा आणि जलसिंचन सुविधा उपलब्ध झाल्या तर शेतीच्या क्षेत्राची प्रगती होते, विकास होतो. पहा आता ही 2 चित्र पाहूया. भारतातील आधुनिकीकरणाची प्रगती किंवा प्रतीके आहेत. ही कशी प्रगती झालेली आहे ती प्रतीके. हे आहे औद्योगिकीकरण की वेगवेगळे मोठमोठे उद्योग व्यवसाय उभारलेले आहेत आणि शेतीसाठी जलसिंचन सुविधा, पाण्याची सुविधा उपलब्ध करणं कृषीच्या क्षेत्राला, लहान मोठे बंधारे बांधून, कालवे बांधून वगैरे. दुसरा पैलू आहे आत्मनिर्भरता. भारताच्या राष्ट्रीय चळवळीचा संबंध आत्मनिर्भरता या संकल्पनेशी जोडण्यात आला. स्वयंपूर्णतेशी किंवा आत्मनिर्भरतेशी जोडण्यात आला. आत्मनिर्भरतेचा एक पैलू म्हणजे भारताचे आयात पर्यायी धोरण, की आयात करायच्या वस्तूला पर्याय शोधणं, आयात पर्यायी धोरण. यामध्ये भारताचे स्वदेशी कारखाने किंवा उद्योग विकसित करण्यावर भर दिला. आयात पर्यायी धोरण म्हणजे ज्या वस्तू आयात करतो त्याच वस्तू आपल्या देशात कशा निर्माण होतील असे उद्योग निर्माण करणं. भारताने इतर राष्ट्रांकडून आर्थिक मदत घेतली, पण ती प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांसाठी वापरण्यात आली. भारताने विकासासाठी परकीय राष्ट्रांच्याकडून मदत घेतलेली आहे. उदाहरणार्थ लोह पोलादाचे उद्योग उभारताना परकीय देशांची मदत घेतली, म्हणजे ते सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्यासाठी मदत वापरलेली आहे. लोह पोलादाचे कारखाने परकीय मदतीच्या आधारे उभारले. तिसरा पैलू किंवा बाब आहे समाजाची समता व सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धती. तिसरा पैलू समाजवादी पद्धती. भारताने विकासासाठी नियोजनाचा दृष्टिकोन स्वीकारला. 1947ला स्वातंत्र्य मिळालं आणि 1950ला नियोजन आयोग स्थापन झाला आणि 51ला पहिली योजना स्वीकारली, म्हणजे नियोजनाचा दृष्टिकोन स्वीकारला. त्यासाठी नियोजन आयोगाची म्हणजे प्लॅनिंग कमिशन समिती निर्माण केली. नियोजन आयोग, त्याला प्लॅनिंग कमिशन म्हणतात. 1950ला या नियोजन आयोगाने देशाच्या विकासासाठी पंचवार्षिक योजना तयार करणे अपेक्षित होते आणि 5 वर्षाची एक योजना, अशी पंचवार्षिक योजना म्हणतात, तयार करायची होती. खाजगी क्षेत्राऐवजी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाला महत्त्व देण्यात आले, म्हणजे सार्वजनिक पब्लिक सेक्टरला महत्त्व दिलं, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग उभारणीला महत्त्व दिलं. भारताची समाजवादाची संकल्पना कल्याणकारी राज्याला प्रोत्साहन देणे
तसेच रोजगार निर्मिती करण्यावर आधारित आहे. भारताचं समाजवादाची जी संकल्पना कशावर आधारित आहे, तर कल्याणकारी राज्य, समाजाच्या कल्याणासाठी योजना आणि रोजगार निर्मिती, लोकांना रोजगार मिळाला पाहिजे यावर आधारित आहे. भारताच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी हा मार्ग स्वीकारण्यात आला आणि भारतातील दारिद्र्य दूर करायचं तर हा मार्ग अतिशय योग्य आहे. समाजवादी संकल्पना, रोजगार निर्मिती. पाहूया, तुम्हाला माहीत आहे का नियोजन आयोग? मार्च 1950 भारत सरकारने लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी तसेच विकास घडवून आणण्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना केली. 1950 मार्च 1950ला नियोजन आयोगाची स्थापना झाली. त्याचं काम काय आहे, तर लोकांचं राहणीमान सुधारायचं आणि विकास घडवून आणायचा, त्यासाठी एक नियोजन करणं आवश्यक होतं. या आयोगाचं एक उद्दिष्ट, त्या आयोगाचं उद्दिष्ट पाहूया, म्हणजे भारताच्या संसाधनांचे परिणामकारक आणि संतुलित वापरासाठी नियोजन करणं. भारताकडे जेवढी संसाधन आहे, साधन संपत्ती आहे, त्याचा परिणामकारक आणि योग्य वापर करायचा, पर्याप्त संतुलित वापर करायचा आहे, यासाठी नियोजनाची प्रक्रिया राबवली जाते. 1 जानेवारी 2015ला नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची, म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, म्हणजे नियोजन आयोगाच्या ऐवजी आता नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. नीती आयोग, मग नियोजन आयोगाचं नाव नीती आयोग केलं आणि काही कामाचं स्वरूप बदललं. नीती आयोगाचे कार्य, आता नीती आयोगाचं कार्य काय आहे ते पाहू. म्हणजे भारत सरकारचा विचार गट म्हणून काम करणे, भारत सरकारचा विचार गट म्हणून काम करायचं व सरकारला दिशादर्शक आणि धोरणात्मक सल्ले देणे, सरकारला योग्य दिशा दाखवायची आणि योग्य धोरण राबवण्यासाठी सल्ला मार्गदर्शन करायचे, हे नीती आयोगाचं काम आहे. 1960-70च्या दशकामध्ये काही बदल घडले भारतामध्ये. 1960च्या दशकात शेती विकासावर लक्ष केंद्रित केले गेले आणि याच काळात भारतात हरित क्रांती झाली. ही महत्त्वाची, शेतीच्या क्षेत्रात हरित क्रांती झाली, वेगवेगळ्या शेतीच्या उत्पादनात वाढ झाली, विशेषतः गव्हाच्या बाबतीत वाढ झाली. आता पाहूया, माहीत आहे का तुम्हाला, हरित क्रांती म्हणजे जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास. हरित क्रांती म्हणजे काय ते समजावून घेऊ, की पिकांचं जास्त उत्पन्न मिळालं पाहिजे अशा जातीचे बियाणे शोधले. नंतर कृत्रिम खतांचे व कीटकनाशकांचे वितरण, रासायनिक खतं की जे कीटकांच्यामुळे पिकाला हानी होते अशी कीटकनाशकं शोधली. नंतर खतांचे वेगवेगळे प्रकार शोधले, पीक वाढावं म्हणून कीटकनाशकांचं वितरण लोकांच्यापर्यंत ते पोहोचवले, शेतकऱ्यांच्यापर्यंत. तसेच सिंचनाच्या पद्धतींचा विस्तार आणि कृषीला पाणी पुरवठा करायच्या वेगवेगळ्या पद्धतीचा विस्तार केला आणि ही क्रांती 1960च्या दशकात घडली, तिला हरित क्रांती म्हणतात. तिचे उद्दिष्ट कृषी उत्पादनात वाढ करून भारताला अन्नधान्यात स्वयंपूर्ण करणे असे होते. आणि याचा उद्देश काय होता, तर शेतीच्या उत्पादनात वाढ करायची, पण सगळ्यात महत्त्वाचं की अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्णता निर्माण करणं. कारण 1960च्या अगोदर भारतामध्ये दुष्काळाच्या काळामध्ये अतिशय परिस्थिती कठीण झालेली होती, परदेशाकडून धान्य आयात करावं लागलं होतं आणि अशी वेळ येऊ नये म्हणून निदान अन्नधान्यात तरी स्वयंपूर्णता आली पाहिजे, या दृष्टीने योजना राबवण्यात आली. पहा, हे हरित क्रांतीचं चित्र. असं शेतीमध्ये पीक बहरतं, अधिक पीक देणारे जाती असतात. 1980च्या दशकात भारताला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आणि 80चं दशक भारताच्या दृष्टीने फार कठीण होतं. पहा, भारताचे सार्वजनिक क्षेत्र चांगली कामगिरी करू शकत नव्हते, सार्वजनिक क्षेत्रातली प्रगती थांबली होती. दारिद्र्य निर्मूलन व समाज कल्याणासाठीचे उपक्रम फलदायी ठरत नव्हते. दारिद्र्य वाढलं होतं, समाजाच्या कल्याणाला काम करणं गरजेचं होतं. भारतीय राज्यघटनेच्या पंचायत राज घटना दुरुस्तीमुळे निर्णय प्रक्रियेचे विकेंद्रीकरण झाले. पंचायत राज याचा अर्थ काय, तर ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, राज्य सरकार, केंद्र सरकार अशी ही उतरंड असते, ती त्याला पंचायत राज, विकेंद्रीकरण म्हणतात. हे निर्णयाचं विकेंद्रीकरण झालं, पण तरी देखील फार यशस्वी झालं नाही ते. भारताला या आर्थिक अडचणीमुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणतात, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला कर्ज घेणं भाग पडलं आणि 80च्या नंतर परिस्थिती इतकी खराब होती, त्यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून असं जागतिक कर्ज घेण्याची वेळ भारताला आलेली आहे.
भारताने नेहमीच आर्थिक वाढ व लोकांची जीवनशैली यांच्यातील परस्पर संबंध समजून घेतला आहे. आर्थिक वाढ आणि लोकांचं जीवनमान किंवा जीवनशैली याचा संबंध आहे हे समजून घेतलं. त्याचबरोबर आर्थिक विकासाच्या जोडीने सामाजिक न्याय साधण्याच्या ध्येयाला महत्त्व दिलं. विकास तर आवश्यक आहेत, पण समाजामध्ये न्याय पण पाहिजे, सामाजिक न्याय, की बहुसंख्य लोक गरीब आणि थोडे श्रीमंत ही विषमता मात्र नसावी असा प्रयत्न केला आहे. गरिबी निर्मूलन आणि विकासासाठी सामाजिक न्याय व समतेवर आधारित विकास हे भारताचे धोरण राहिले. म्हणजे गरिबी ते दूर करायची आहे आणि विकास करायचा आहे, पण समाजामध्ये न्याय पाहिजे आणि समतेवर आधारित विकास हे धोरण ठेवलं. भारत सरकारने गरिबांच्या मदतीसाठी तसेच समग्र विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी विविध कार्यक्रम योजलेले आहेत. गरिबांच्या मदतीसाठी अनेक प्रकारच्या योजना सरकारने राबवलेल्या आहेत, विविध कार्यक्रम राबवलेले आहेत. भारताच्या विकासाचे धोरण काळानुसार बदलत गेले आहे आणि जसा काळ बदलतोय, जशा वेगवेगळ्या गरजा, प्रश्न, समस्या निर्माण होतात, त्याप्रमाणे धोरण बदलतं ठेवले आहे. लवचिक जागतिक अर्थव्यवस्थेच्या बदलांचा तसेच वाढत्या आर्थिक सत्तेचा प्रभाव भारताच्या विकास धोरणावर पडला आहे आणि मग जसजशी अर्थव्यवस्था जागतिक बदलतात तसं भारतातही बदल घडला आहे. विकास नियोजनाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सार्वजनिक क्षेत्र उद्योगाच्या माध्यमातून सरकारची भूमिका महत्त्वाची होती. जेव्हा नियोजन सुरू झालं तेव्हा सार्वजनिक क्षेत्राचं महत्त्व अतिशय वेगळं होतं आणि सरकारची भूमिकाही महत्त्वाची होती. 1980च्या दशकामध्ये मात्र हे धोरण बदललं आणि मग 1991ला नवीन आर्थिक धोरण सरकारने लागू केलेलं आहे. या काळात विकासाच्या धोरणातील काही त्रुटी भरून काढण्यासाठी काही बदल 1980च्या दशकात केले गेलेले आहेत. अनेक बदल केले 1980च्या दशकामध्ये. 1991च्या पुढील काळात आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमांची सुरुवात झाली. मग 1991चं नवीन आर्थिक धोरण आलं, त्यानुसार जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण सुरू झालं आणि नवीन आर्थिक सुधारणा सुरू केल्या. पूर्वीचे विकासाचे समाजवादी प्रतिमान सोडून देण्यात आले. समाजवादी प्रतिमान आहे ते 1991 नंतर सोडून दिले. भारताने आर्थिक उदारीकरण आणि सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण या दोन संकल्पना आणलेल्या आहेत. म्हणजे सार्वजनिक क्षेत्राचं खाजगीकरण सुरू केलं. या आर्थिक सुधारणांचा पाठपुरावा पुढील काळातील भारतीय सरकारांनी केला आणि पुढच्या अनेक सरकारांनी हाच पाठपुरावा केलेला आहे. तसेच या सुधारणांना जनतेचा पाठिंबा देखील मिळाला. म्हणजे नवीन बदलाला जनतेने पण पाठिंबा दिला. या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बरेच बदल झाले. भारताची आर्थिक व औद्योगिक वाढ झाली आणि भारत एक स्थिर आर्थिक सत्ता असलेला देश म्हणून जगापुढे आलेला आहे. ही महत्त्वाची बाब आहे. या सुधारणामुळे शासनाच्या भूमिकेत देखील फरक पडला. आता विकासाचे धोरण म्हणजे खाजगी क्षेत्राला उत्पादन वाढीसाठी प्रेरित करणे. आता सार्वजनिक क्षेत्राला नव्हे तर खाजगी क्षेत्राला विकासाला प्रेरणा द्यायची, उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं, रोजगार वाढवणे आणि समाजाच्या मिळकतीची पातळी वाढवणे, समाजाची उत्पन्नाचे मार्ग वाढवणं, मिळकतीची पातळी वाढवणं, अशा प्रकारे बदल झालेला आहे. भारतामध्ये बलाढ्य व क्रियाशील असे खाजगी क्षेत्र अस्तित्वात आहे. मग भारतामध्ये आता खाजगी क्षेत्र पण अस्तित्वात आहे. टाटा, बिर्ला, अंबानीसारखे बलाढ्य आणि क्रियाशील असे उद्योगपती निर्माण झालेले आहेत, व्यावसायिक निर्माण झालेले आहेत. त्यांच्यामध्ये मोठ्या, मध्यम आणि लघु उद्योगांचा समावेश आहे. लहान मोठे उद्योग सुरू झाले. खाजगी क्षेत्राला महत्त्व मिळाले म्हणजे सरकारची विकासातील भूमिका संपली असा होत नाही. म्हणजे खाजगी क्षेत्राला महत्त्व द्यायचं, मग सरकारचं काय काम किंवा भूमिका संपली का? तर तसं नाही आहे. आज नागरी समाजासोबत सरकारची विशेषतः ग्रामीण भागामध्ये सामाजिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. सरकारने आपली जनकल्याणाची भूमिका सोडलेली नाही आहे. ग्रामीण भागात विशेषतः सरकार कामं करत आहे. यामध्ये काय काय कामं आहेत तर मूलभूत सेवा निर्मिती करणं. उदाहरणार्थ जसे की आरोग्यसेवा, शिक्षण, स्वच्छ पिण्याचं पाणी इत्यादी सेवा ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्याचा समावेश आहे. म्हणजे सरकार ही कामं करत आहे. 2018मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने आणि ऑक्सफोर्ड पॉव्हर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हने प्रसिद्ध केलेल्या बहुआयामी गरिबी निर्देशांकानुसार
अनेक अडचणी आणि त्रुटी असून देखील भारताने बहुआयामी दारिद्र्य निर्मूलनात बरीच प्रगती केली. बहुआयामी दारिद्र्य याचा अर्थ दारिद्र्य दूर करायचं, तर त्यात अनेक घटकांचा समावेश आहे, एका घटकाचा नव्हे. 2018मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने हे त्या निर्देशांकानुसार ठरवलेलं आहे आणि भारताने यामध्ये बरीच प्रगती केलेली आहे बहुआयामी दारिद्र्यामध्ये. या अहवालानुसार भारतामध्ये गरिबीचे प्रमाण 2005-06 आणि 2015-16 दरम्यान अर्ध्यावर आलेले आहे. गरिबीचं प्रमाण कमी झालं, ते 54.7% पासून 27.5% खाली आलं. म्हणजे 2005-06 गरिबीचं प्रमाण 54.7% होतं, ते 2015-16 27.5% खाली आलं, म्हणजे निम्म प्रमाण कमी झालेलं आहे. तरीही भारताच्या काही प्रदेशात भीषण गरिबी आढळून येते. तरी पण काही भागामध्ये भीषण गरिबी दिसून येते. शोधा पाहू तुम्हाला काम दिलेले आहे. भारताचे गरिबी निर्मूलनाचे काही कार्यक्रम खाली दिलेले आहेत, त्याविषयी माहिती शोधा, त्यावर वर्गात चर्चा करा आणि भारतामधल्या इतर दारिद्र्य निर्मूलनाच्या कार्यक्रमाची माहिती शोधा. आता दारिद्र्य निर्मूलनाचे काही कार्यक्रम दिलेत आणि बाकीचे तुम्ही शोधायचे. याबाबत अधिक माहिती गुगलवर तुम्ही मिळवू शकता. भारतामध्ये गरिबी निर्मूलनाचे कार्यक्रम ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांसाठी आखले. फक्त ग्रामीणच नव्हे, तर ग्रामीण भागातही योजना आहेत आणि शहरी भागातही योजना राबवल्या. त्यातील बहुतांश कार्यक्रम हे ग्रामीण भागांमधील गरिबी दूर करण्याच्या हेतूने राबवले जातात. ग्रामीण भागात दारिद्र्याचं प्रमाण जास्त आहे, मग तिथे योजना राबवण्याचा हेतू काय, तर गरिबी दूर करणं, दारिद्र्य दूर करणं, कारण ग्रामीण भागामध्ये गरिबीचे प्रमाण अधिक आहे. आता पहा, ही एक योजना आहे जवाहर ग्राम समृद्धी योजना. या योजनेची थोडक्यात माहिती घेऊ. ही योजना जवाहर रोजगार योजनेची सुधारित आवृत्ती आहे. म्हणजे जवाहर रोजगार योजना अगोदर होती, तिचीच सुधारित आवृत्ती आहे जवाहर ग्राम समृद्धी योजना. ती योजना 1999 साली सुरू करण्यात आली. या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागातील विविध भागांमध्ये पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते, शाळा, दवाखाने इत्यादींचा विकास घडवून आणणे. म्हणजे ग्रामीण भागात पायाभूत किंवा मूलभूत सुविधांचा विकास करणं, रस्ते, शाळा, दवाखाने, की जवाहर ग्राम समृद्धी योजना असं तिला म्हणतात. पुढची योजना आहे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. ही योजना पहिल्यांदा 1978-79 राबवण्यात आली. या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना स्वयंरोजगारासाठी संधी उपलब्ध करून देणे. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम म्हणजे काय, तर ग्रामीण भागातील लोकांना स्वयंरोजगार, तर त्यांनी लहान मोठे उद्योग व्यवसाय सुरू करावेत अशी संधी उपलब्ध करून देणं. पुढची योजना आहे प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना. आवास म्हणजे घर, निवास. ही योजना 1985 साली सुरू केली. या योजनेचा प्रत्येकासाठी घर देणे हा हेतू होता. प्रत्येकाला राहायला घर मिळालं पाहिजे हा हेतू होता आणि मग ही योजना राबवण्यात आली, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना. पुढची योजना आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. रोजगार हमी योजना आहे. ही योजना 2005 साली कार्यान्वित झाली. या योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरवर्षी 100 दिवस रोजगार उपलब्ध करून दिला जातो. ग्रामीण भागामध्ये म्हणजे ग्रामीण कुटुंबाला दरवर्षी एका वर्षामध्ये 100 दिवस तरी त्याला काम उपलब्ध करून दिलं जातं. त्यालाच रोजगार हमी योजना म्हणतात. एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम, महात्मा गांधी, त्याला मनरेगा असं पण म्हणतात. 2005 साली सुरू झालेली. पुढची योजना आहे संसद आदर्श ग्राम योजना. ही योजना 2014 साली सुरू झाली. या योजनेनुसार प्रत्येक खासदाराने 2019 पर्यंत 3 गावांच्या विकासाची जबाबदारी घ्यायची आहे. म्हणजे खासदार जे असतात आपण निवडून दिलेले, त्यांनी एकाने 3 गावांच्या विकासाची जबाबदारी घ्यायची. या योजनेचा हेतू म्हणजे भारताच्या ग्रामीण भागामध्ये सोयी सुविधांचा विकास घडवून आणणे आणि ग्रामीण भागामध्ये विकासाच्या सुविधा निर्माण होणे हा हेतू आहे. पुढची योजना आहे प्रधानमंत्री कौशल विकास योजना. ही योजना 2015 साली सुरू करण्यात आली. या योजनेमुळे युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येते की उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी किंवा लहान मोठे उद्योग सुरू करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. त्यालाच प्रधानमंत्री कौशल विकास योजना असं म्हणतात. युवकांना प्रशिक्षण किंवा ट्रेनिंग देणं. शोधा पाहू, तुम्हाला काम आहे
उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व म्हणजे काय? उत्तरदायित्व म्हणजे जबाबदारी. उद्योगांची जबाबदारी असते. उदाहरण घेऊ आपण की एखादा कारखाना आहे आणि त्या कारखान्यातून जे काही खराब पदार्थ किंवा वेस्टेज माल आहे तो जर असा कुठे टाकून दिला किंवा त्यातलं खराब पाणी जर नदीत सोडलं तर सामाजिक हानी होते, पर्यावरणाची हानी होते, ती टाळली पाहिजे. हे त्या उद्योगाचं उत्तरदायित्व आहे. असं हे उदाहरण दिलं मी. अशा बाबी तुम्ही शोधा. विविध कंपन्यांनी व उद्योगांनी तुमच्या परिसरात राबवलेल्या कार्यक्रमाची माहिती मिळवा. मग त्या कारखान्याने अशा प्रकारे सामाजिक उत्तरदायित्व कसं निभावलेलं आहे हे हे तुम्ही तुमच्या परिसरात असलेल्या काही कंपनी, उद्योग यांच्या संदर्भात माहिती मिळवू शकता. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओच्या लिंक जरूर पाठवा. अभ्यासासाठी शुभेच्छा.